श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. तर श्री स्वामी समर्थ महाराज यांनी 148वी पुण्यतिथी यंदा बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी आपल्याला साजरी करायची आहे. स्वामींची पुण्यतिथी ही चैत्र वद्य त्रयोदशीला साजरी केली जाते. हा दिवस आपल्यासाठी आणि स्वामींची जेवढाही आशीर्वाद असतो तो आशीर्वाद घेण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. हा दिवस दत्तगुरू यांना समर्पित केला जातो. या दिवशी असं म्हटलं जातं की ब्रह्मांड नायकाची आपण जशी पूजा करतो तसंच संपूर्ण ब्रह्मांडातील शक्ती आपल्याला प्रदान होत असते. कारण हा दिवस जो आहे साधा समजून दुर्लक्ष करू नका, कारण असा योग पुन्हा मिळणार नाही. आयुष्यातील मोठी संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे. यंदा 15 एप्रिल हा एक फक्त मोठा दिवस नाही, तर हा एक आयुष्यातील असा एक वर्षातून सण येतो जेव्हा आपण स्वामींची पूजा करत असतो, स्वामींना काही वस्तू अर्पण करत असतो. स्वामींची पुण्यतिथी जी आहे, तर हा क्षण जो आहे जिथे स्वामींची आपण पूजा करत असतो किंवा पुण्यतिथी साजरी करत असतो, तर हा दिवस प्रदोष मासिक शुभ रात्री आणि हा दिवस बुधवारचा असल्याने हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. तर या 3 अत्यंत शक्तिशाली हा योग एकाच दिवशी निर्माण झालेला आहे. इतकं मोठं वरदान जे आहे, तर या तिथीला एवढं मोठं वरदान प्राप्त झालेलं आहे. तर 99% व्यक्ती जे आहेत तर काही चुका करत असतात, काही स्त्रिया असतात काही चुका करत असतात, म्हणून ब्रह्मांड नायकाचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होत नाही. या दिवशी देवी शक्ती इतक्या प्रचंड प्रमाणात सक्रिय होत असतात की तुम्ही केलेला एक छोटासा उपायसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये मोठमोठे अडथळे, विघ्न, संकट, दारिद्र्य दूर करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो वास्तुशास्त्रामध्ये सांगितला गेलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बुधवारच्या दिवशी तुम्ही काहीही नाही केले तरीही चालेल, पण उंबराच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे. तर ही वस्तू का अर्पण करायची आहे? ही वस्तू अर्पण केल्याने 24 तासामध्ये तुमच्या प्रगतीचे मार्ग हे मोकळे होईल. कुटुंबावर कधीही कर्ज वाढणार नाही. घरामध्ये पैसा येऊ लागेल, अखंड लक्ष्मी नांदेल आणि घरातील 7 वेळेचे दारिद्र्य हे क्षणात नष्ट होईल. आपल्या कुंडलीमधील जे गुरुग्रह आहे हा कमकुवत असेल तर हा मजबूत होईल. म्हणून हा उपाय कधी करायचा आहे, कोणत्या वेळी करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज हा मंत्र लिहायला विसरू नका. कारण हा मंत्र तुम्ही लिहित आहे तेव्हा तुमच्या जीवनातील जेवढे काही संकट आहे तर ते आपोआपच नष्ट होतात. म्हणून सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि ही माहिती तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आवर्जून हा मंत्र मनोभावातून श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, आपले अवतार कार्य पूर्ण केले होते स्वामींनी. या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज यांनी अक्कलकोट येथे आपले अवतार कार्य पूर्ण केले होते, म्हणून ही पुण्यतिथी साजरी करत असतो. केवळ हा स्मरणाचा दिवस नाही, तर हा दिवस आहे जिथे स्वामी तत्व अत्यंत जागृत अवस्थेत, म्हणजेच काय तर तिथे जी देवी शक्ती आहे तर ती कितीतरी 1000 पटीने कार्यरत असते. म्हणून या दिवशी आपण जी पूजा करत असतो त्याचं विशेष फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते. याच दिवशी प्रदोष आणि मासिक शिवरात्री आल्यामुळे महादेवाचीही आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्यामुळे हा दिवस म्हणजे स्वामी आणि महादेव यांची संयुक्त कृपा मिळवण्यासाठी दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. पण थांबा, इथेच मोठी चूक तुम्ही करत आहात. तर कोणती चूक आहे ती आपल्याला या दिवशी चुकूनही करायची नाही. तर हा दिवस इतका शक्तिशाली आहे, तर अनेक व्यक्ती आहेत की त्यांच्या जीवनामध्ये संकट येत आहेत, कितीही मेहनत करत असतात. तर पहा, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी, आपल्या घरामध्ये जो पैसा आहे
तर तो घरामध्ये टिकून राहावा, घरात अखंड लक्ष्मी नांदावी. प्रत्येक लोकांच्या आयुष्यात पैसा का टिकत नाही, प्रगती का थांबलेली आहे, सतत अडचणी विघ्न येत आहेत, समस्या येत आहेत, कोणतंही हातात काम घेतलेलं पूर्ण होत नाही, कर्ज वाढत आहे, जागा घ्यायची आहे पण जागा घेण्याचं इच्छा पूर्ण होत नाही. म्हणून तुमच्या कोणत्याही मनातील इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी हा दिवस साधासुद्धा नाही, तर ब्रह्मांड नायका आणि भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्येही जायचं आहे आणि भगवान शिव पिंडीजवळ तुम्हाला एक शुद्ध तुपाचा दिवाही लावायचा आहे. कारण हा दिवस जो आहे, हा प्रदोष जो आहे, ज्या दिवशी आलेला आहे त्या दिवशी तुम्ही उपवास केला तरीही चालेल. कारण स्वामींचाही आशीर्वाद प्राप्त होईल आणि भगवान महादेवाचीही कृपा तुमच्यावर राहील. तर हा व्हिडिओ कुठून बघत आहात तर नक्की कमेंट करून सांगा. तर पहा, स्वामींची कृपा आधीच तुमच्यावर आहे, कारण प्रत्येकाला ही माहिती मिळत नाही. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध नाही. तर पहा, जे मनातून तुम्हाला मी आशीर्वाद देत आहो असं स्वामी म्हणत असतात. स्वामी असं म्हणत असतात, नामस्मरण कर, तुला कधीही एकटं सोडणार नाही, तुझ्या प्रवासामध्ये मी नेहमी राहील, तुझ्या सुखदुःखात नेहमी मी राहील. तू असं समजू नको की माझ्यावर दुःखाचा डोंगर पडलेला आहे तरीही स्वामी माझी साथ का देत नाहीत, असं समजू नको. तुझ्या त्रासातच मी आहे, म्हणजे जेव्हा तुला त्रास होतो तेव्हा तुला प्रत्येक गोष्टीची जाणीव मी करून देत असतो. तुमच्या घरात देवासमोर एक दिवा लावलेला आहे आणि आपण स्वामींजवळ कापूर जाळत आहोत. संपूर्ण घरामध्ये एक वेगळीच एनर्जी आणि शांतता निर्माण होत असते. कारण त्या क्षणी तुम्ही श्रद्धेने एक छोटासा उपाय करत असता आणि त्या क्षणी तुम्ही श्रद्धेने एक छोटासा उपाय केलेला आहे, तर तुमच्या जीवनात जो आहे तर तो अंधार आहे तर तो दूर करण्याचं काम जे आहे तर तो कापूर करत असतो. यामध्ये जेव्हा आपण 11 लवंग टाकत असतो तेव्हा ज्या 11 लवंग आहे तर त्या पूर्णपणे कापुरासोबत एकत्रित होत असतात. हा धूर जो आहे तर घरातील नकारात्मकता, शत्रू त्रास किंवा बाहेरची एखादी व्यक्ती घरामध्ये येऊन जर मुलाला नजर लावत असेल, मुलाचा हट्टीपणा वाढत असेल, मुलगा अभ्यासामध्ये कमजोर असेल, तर असा कापूर घरामध्ये जाळल्याने आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होते. त्या क्षणी तुम्ही श्रद्धेने हा एक छोटासा उपाय मनोभावातून जर केला तर काही दिवसातच तुमच्या आयुष्यामध्ये प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतील. पैसा, सुख, समृद्धी येऊ लागेल. हे अशक्य आहे पण तुमच्यासाठी शक्य नाही. म्हणूनच हा साधा उपाय आहे, हा नक्की या दिवशी करायचा आहे. तर आता पुढे मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी औदुंबराच्या झाडाची आहे. कारण औदुंबराचं उंबराचं झाड जे आहे तर ते खूप महत्त्वाचं मानलं जातं. असं म्हटलं जाते की हे औदुंबराचं झाड जे आहे तर इतकं शुभ आहे की इथे दत्तात्रय महाराजांनी तर औदुंबराचं जे झाड आहे तर हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र स्थान द्यायला पहिलं स्थान दिलं गेलेलं आहे. जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो, केंद्रामध्ये जातो, तेव्हा तुम्ही आवर्जून बघत असाल की तिथे औदुंबराचं झाड आवर्जून असते. दत्तगुरूंचा आवडता वृक्ष म्हटलं जातं. त्याच्या खाली दत्त महाराजांचे सूक्ष्म वास्तव्य दडलेले आहे. हे झाड ज्ञान, भक्ती आणि मानसिक शांतीसाठी अतिशय प्रभावी म्हटलं गेलेलं आहे. या झाडाची फक्त तुम्ही जर पूजा केली, मनोभावे आणि प्रदक्षिणा 11 जर घातल्या तर दत्तात्रेयाचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या जीवनामध्ये जे शारीरिक मानसिक त्रास आहे तर तो कमी होतो. कुंडलीतील शुक्र बलवान होतो. औदुंबराच्या झाडाला कलियुगातील कल्पवृक्ष म्हटलं गेलेलं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं वाचन करता त्यामध्ये दत्तगुरूंच्या सेवेसाठी हा वृक्ष जागृत स्थान म्हटला गेलेला आहे. या वृक्षीच्या सावलीमध्ये जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चारित्र सारामृत याचं पठण करता त्यावेळेमध्ये मन शांत होते. एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते. आपल्या जीवनातील जेवढे काही अडचणी आहे, दुःख आहे तर ते दूर होत असतात. म्हणून असं म्हटलं जाते की जेव्हा तुम्ही या झाडाची पूजा करता तेव्हा कुंडलीतील शुक्र हा बलवान होतो आणि औदुंबराच्या सुकलेल्या ज्या काड्या आहेत तर होम हवनामध्ये वापरल्या जातात. एवढं महत्त्व औदुंबराच्या झाडाला दिले गेलेलं आहे.
म्हणूनच असं म्हटलं जातं की आयुष्यातील अडथळे पूर्णपणे दूर करू शकतो हे झाड. पण त्याआधी श्रद्धेने कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्रद्धा व्यक्त केली की कृपा वेगाने प्राप्त होते. म्हणूनच 15 एप्रिलला स्वामी समर्थ पुण्यतिथी हा केवळ स्मरणाचा दिवस नाही, तर हा तो दिवस आहे ज्या दिवशी स्वामींनी आपला अवतार कार्य पूर्ण केलं होतं. म्हणजे त्या दिवशी देवी ऊर्जा सर्वत्र अधिक प्रमाणात पसरलेली होती. म्हणूनच त्यांना ब्रह्मांड नायक असं सुद्धा म्हटलं जातं. या दिवशी केलेली प्रार्थना, नामस्मरण, उपवास किंवा काही उपाय तुम्ही करता तर त्याचं अनेक पटीने आपल्याला फल श्रुती मिळत असते. तर प्रदोष आणि मासिक शिवरात्री या दोन्ही योगाचा परिणाम या दिवशी एकत्र आलेला आहे. महादेवाची शक्ती आणि स्वामींची कृपातत्व हे दोन्ही एकाच वेळी सक्रिय होत आहे. हीच ती वेळ आहे ज्या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे. तुमच्या आयुष्यामध्ये धन, पैसा, यश आणि आपलं भाग्य उजळेल. तुमच्या जीवनात आणि तुमच्या कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. जर तुम्ही नोकरी करत आहात त्यामध्ये यश मिळत नसेल किंवा आपल्या मुलाची भरभरून प्रगती व्हावी, जीवनात जे काही शारीरिक मानसिक त्रास आहे तर ते कमी व्हावे, आपल्या पतीचं जे कर्ज आहे तर ते कमी करण्यासाठी या दिवशी गुरुचरित्राचं वाचनाचा जे संकल्प तुम्ही घेतलेला होता तर त्याची समाप्ती या दिवशी होत असते. या दिवशी असं म्हटलं जातं की केंद्रामध्ये ज्यांनी वाचन केलेलं आहे, गुरुचरित्र पठण केलेलं आहे तर तिथेच सांगता करावी. आणि ज्यांनी घरच्या घरी केलेली आहे पूजा गुरुचरित्र वाचन केलेलं आहे तर त्यांनी सांगता घरच्या घरीच करावी. आणि स्वामींना नैवेद्य वरण, भात, भाजी, पोळी हा नैवेद्य दाखवावा. आता या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. तर तुम्ही उठत असताना काय करता की सर्वात प्रथम आंघोळीचं पाणी गरम करताना तर त्यावेळेमध्ये आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळाचं तेल जे आहे तर ते टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला खडे मीठ आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. हे तिन्ही वस्तू अशा आहेत की ज्या दिवशी आपण स्वामींची पूजा करतो तर आपल्याला गरज असते ती म्हणजे आपलं शरीर आणि मन शुद्ध ठेवायचं असते. ह्या वस्तू ज्या टाकलेल्या आहेत तर यानं मन आणि शरीर शुद्ध होत असते. म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकल्या जातात. शेवटच्या क्षणी अडथळे येतात. घरात अशांतता निर्माण होत असेल तर त्या कमी व्हायला लागतात. अचानक काहीतरी बिघडतं म्हणून प्रगती आपली थांबत असते. जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये आपला गुरु कमजोर असतो किंवा आपण जेव्हा श्री हरिविष्णूची पूजा करतो तेव्हा आपल्या जीवनातले जेवढे काही अडथळे आहेत पैशाचे तर ते कमी होत असतात. म्हणूनच असं म्हटलं जातं की जेव्हा पुण्यतिथी येते त्या दिवशी आवर्जून विष्णू सहस्त्रनाम या पठणाचं एक वेळा पठण करावं, फलश्रुतीसहित पठण करावं. कारण आपण जे नकळत कळत काही पाप करत असतो 7 दिवसामध्ये या गुरुचरित्र वाचन चालू असते त्यावेळेस आपल्याकडून काही मोठी चूक होत असते तर याचं आपल्याला आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त व्हावा त्यासाठी हे आपल्याला पठण करायचं आहे. तर पहा, जीवनात आपल्या नकारात्मकता असते किंवा देवी संतुलन बिघडलेलं असते. आपल्या कुलदेवतेची आपण पूजा करत नाही किंवा वर्षातून एकदा आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जात नाही. लक्षात घेत नाही की या पुण्यतिथीच्या दिवशी जेव्हा स्वामी तत्व जागृत असते तेव्हा ह्या सगळ्या अडचणी दूर होत असतात. एक संधी आपल्याला प्राप्त होत असते. म्हणूनच हजारो भक्त या दिवशी विविध सेवा करत असतात. तर कोणी गुरुचरित्र पारायण केलेलं आहे, अखंड नामस्मरण किंवा तारक मंत्राचं तुम्ही उपाय केलेला आहे. कारण त्यांना माहिती आहे की हीच वेळ आहे जिथे स्वामींची कृपा पटकन प्राप्त होते. अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर एक गोष्ट नक्की समजावून घ्यायची आहे की आपल्या आयुष्यामध्ये वर्षानुवर्ष तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत असाल किंवा गुरुचरित्राचं पारायण करत असताना तुम्ही जर दर महिन्यामध्ये स्वामी चरित्र सारा अमृत मराठी आवृत्ती पठण करत असाल तर याचं संपूर्ण फळ वर्षभरात तुम्हाला मिळत असते. तुम्ही ज्या गोष्टीचा अनुभवही घेतलेला नाही तर तो अनुभव तुम्हाला पाहायला मिळत असतो. म्हणूनच तुमच्या आयुष्यातील अडथळे लक्षात ठेवा. शेवटचा भाग अजिबात मिस करू नका. हा उपाय जो आहे तर हे तुमच्या जीवनाचं रहस्य बदलणार आहे. अखंड कृपा प्राप्त होणार आहे. म्हणूनच हा तुमच्या जीवनातील एक आयुष्याची संधी आहे
जो तुमचं आयुष्य बदलणार आहे. हे सर्वात महत्त्वाचा भाग आहे. या दिवशी कोणता असा विशेष उपाय करायचा आहे जो तुमच्या जीवनातील अडथळे, कर्ज आणि दुःख हे तिन्ही गोष्टी कमी करतो. तर पहा, जर तुम्ही ही पूजा किंवा हा उपाय चुकीच्या पद्धतीने जर केला, तर अर्धवट जर तुम्ही केला, तर याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला अर्धच प्राप्त होते. तर या दिवशी उपाय करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये काय करायचं आहे, आपल्याला एक तांब्या भरून घ्यायचा आहे. त्या तांब्यामध्ये आपल्याला कच्चं दूध, साखर, तीळ आणि हळद टाकून, साखर टाकून, गुलाबाच्या पाकळ्या असेल यामध्ये टाकायच्या आहेत. असं पाणी तयार करायचं आहे. त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे. तर नारळाला आपल्याला 5 वेळा कलावा धागा जो आहे तर तो गुंडाळत असताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणायचा आहे. तर पहा, जे नारळ आहे फक्त एक फळ नाही, तर यामध्ये माता लक्ष्मी स्वरूप म्हटलं गेलेलं आहे या फळाला. हे जे फळ आहे तर याशिवाय पूजा ही अपूर्ण म्हटली जाते. यामध्ये देवी ऊर्जा याचं प्रतीक शास्त्रानुसार नारळामध्ये त्रिमूर्तीचे प्रतीक म्हटलं जातं. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश याचं प्रतीक आहे. ऊर्जा आणि विशेष म्हणजे या पुण्यतिथीच्या दिवशी जेव्हा स्वामी तत्व आणि महादेवाची तुम्ही एकत्रित पूजा करत असता, तेव्हा शक्ती एकत्र होत असते, सक्रिय होत असते. तेव्हा हा नारळ तुमच्या इच्छा आणि समस्या शोधून घेण्याचं काम जे आहे तर ते करत असतो. म्हणून उपाय करण्याआधी आपल्याला काय करायचं आहे, तर 7 वेळा गुंडाळत असताना हातामध्ये घेऊन आपल्याला हा लाल कलावा धागा जो आहे तर तो बांधायचा आहे. मन शुद्ध ठेवायचं आहे, कारण ही फक्त पूजा नाही, हे एक ऊर्जा आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे आहे, कारण पिवळा रंग हा गुरु आणि ज्ञान आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. जर पिवळे कपडे नसतील तर तुम्ही लाल रंगाचे कपडे देखील घालू शकता. तर पहा, तर सर्वात प्रथम आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा त्या ताटामध्ये लावून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला आवर्जून काळे तीळ टाकायचे आहेत. आणि त्यानंतर काय करायचं आहे, जो कलावा धागा बांधलेला आहे तर या कलावा धाग्याचं महत्त्व काय आहे, तर पहा, आपण 7 दिवस गुरुचरित्र पारायण करत असतो. 7व्याचं कारण म्हणजे 7 हा अंक आध्यात्मिकदृष्ट्या आणि अत्यंत शक्तिशाली म्हटला जातो. 7 दिवस, 7 चक्र, 7 दिशा म्हणजे पूर्णतः आणि संतुलनाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. हे फक्त धागा गुंडाळण्याचं काम नाही, तर आपल्या मनामध्ये जी श्रद्धा असते किंवा जे आपण विचार करत असतो किंवा आयुष्यामध्ये काही अडचणी असतात त्या दूर करण्यासाठी हा कलावा धागा बांधला जातो. जिथे तुमचं नशीब बदलायला सुरुवात होते. अजून सर्वात महत्त्वाचा भाग बाकी आहे. म्हणजेच काय, तर यामध्ये आपल्याला आवर्जून जी खीर आहे, तांदळाची खीर आहे तर ती घ्यायची आहे. तुम्ही नैवेद्य पुरणाचा घेतलेला असेल तो नैवेद्य घ्यायचा आहे. आता आपल्याला जायचं आहे औदुंबराच्या झाडाजवळ. तर पहा, औदुंबराच्या वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरू यांचा वास असतो. पुण्यतिथीच्या दिवशी ही ऊर्जा अनेक पटीने वाढलेली असते. तर फक्त झाडाजवळ जाऊन आपल्याला हा नारळ ठेवायचा नाही, तर तिथे बसून आपल्याला काहीतरी उपाय करायचा आहे. तर पहा, सर्वात प्रथम मांडी घालून बसायचं आहे. सर्वात प्रथम आपण जे दिवा आणलेला आहे तर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, जो नारळ घेतलेला आहे तर आपल्याला जे मुळ्या आहेत, ज्या औदुंबराच्या मुळ्या आहेत तर तिथे आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. जे जल आणलेलं आहे ते सुद्धा अर्पण करायचं आहे. अर्पण करता वेळेस आपल्याला श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणायचं आहे. त्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा आणि त्या क्षणी मनात एक भावना ठेवा, आणि माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी निघून जाणार आहे, माझ्या कुटुंबाची प्रगती होणार आहे, माझ्या मुलाच्या समस्या आहेत त्या कमी होणार आहेत. म्हणून आपल्याला ज्या अक्षता घेतलेल्या आहेत, अखंड तांदूळ घेतलेले आहेत, तर थोडेसे लाल पिवळे करायचे आहे. तिथेच कुंकू घ्यायचं आहे, लाल पिवळे करायचे आहे. उजव्या हाताने अर्पण करायचे आहे. पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे. नंतर तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक मंत्र म्हणायचा आहे. जो मंत्र श्री गुरुदेव दत्त असा मंत्र म्हणत आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर पहा, नारळामध्ये जी ऊर्जा साठवलेली असते तर ती ऊर्जा आपल्याला मिळत असते. नकारात्मक विचार मनामध्ये ठेवू नये. या दिवशी कांदा लसूण विरहित नैवेद्य बनवायचा आहे आणि हा नैवेद्य औदुंबराच्या वृक्षाखाली ठेवायचा आहे. असं केल्याने मनातील सर्व इच्छा, मनोकामना ह्या लवकरात लवकर पूर्ण होतात. कारण असं म्हटलं जातं की या दिवशी जर तुम्ही
या झाडाची अशी पद्धतीने जर तुम्ही पूजा करता, हा मंत्र म्हणता, हा मंत्र जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा जीवनातील जे दुःख आहे तर ते लवकरात लवकर कमी होत असतात. आणि स्वामी समर्थ महाराजांना मनापासून प्रार्थना करा, प्रगतीचे मार्ग हे मोकळे व्हावेत, घरातील कर्ज कमी व्हावे आणि माझ्या मुलाची भरभरून प्रगती व्हावी, घरातील जेवढे अडचणी आहेत, दुःख आहेत तर ते कमी व्हावे. तुमचा आशीर्वाद वर्षानुवर्ष माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर आणि माझ्या पतीवर आणि मुलांवर राहावा. माझ्या घराची जेवढी परिस्थिती बदललेली आहे त्यापेक्षा अधिक चांगली होऊ द्या. माझ्या घरामध्ये दुःखाचा डोंगर कधी येऊ देऊ नका, असं स्वामींना म्हणायचं आहे. स्वामी तुमच्या मनातील लगेच इच्छा जी आहे तर ती पूर्ण करत असतात. आणि या दिवशी कांदा विरहित, लसूण विरहित आपल्याला नैवेद्य बनवायचा आहे. या दिवशी उडदाची डाळ, मसूर डाळ आणि बीट याची भाजी बनवू नका. या दिवशी फक्त आपल्याला सात्विक आहार, वरण भात, भाजी पोळी, घेवड्याची भाजी हा नैवेद्य जो आहे तर तो स्वामींना दाखवायचा आहे. आणि या दिवशी तारक मंत्र 11 वेळा म्हणावा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा गुरुचरित्र पारायण तुम्ही केलेलं नसेल तर या दिवशी आवर्जून जे स्वामींचं चारित्र सारामृत मराठी आवृत्ती आहे 1 ते 21 अध्याय पूर्ण पठण करावं. 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा किंवा 11 वेळा आपल्याला म्हणायचा आहे. असं केल्याने स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी संध्याकाळी आवर्जून आपल्याला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि आपल्याला गणपतीची आरती म्हणायची आहे, स्वामींची आरती म्हणायची आहे, दत्तात्रय गुरु यांची आरती करायची आहे. आणि नैवेद्य राखून आपल्याला या दिवशी आवर्जून एखाद्या गोरगरिबांना दान म्हणून तुम्ही पैसे देऊ शकता, केळी देऊ शकता किंवा एखादं वस्त्र देखील देऊ शकता. अशा पद्धतीने हे नियम पाळायचे आहेत. एखाद्या मंदिरामध्ये या दिवशी तुम्ही दानधर्म करू शकता, पैसे दान करू शकता किंवा केळी दान करू शकता किंवा तुम्ही काही प्रसाद किंवा तुम्ही एखादा मसाले भात असेल किंवा जिलेबी असेल, सोनपापडी असेल, अशा पद्धतीने दान करायचं आहे. जेव्हा तुम्ही दान करताना तेव्हा घरातील जेवढाही प्रखर पितृदोष आहे तर तो नष्ट होतो, आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून असं म्हटलं जातं की दान केल्याने आपल्याला सर्वात श्रेष्ठ फळ प्राप्त होते. जीवनातील अंधार दूर होऊन प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असते. म्हणून हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हा नियम नक्की पाळा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.